कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे सावकाश सावकाश. काय गोंधळ चालवला यांनी. असू दे ग. आई किती छान खेळत आहेत ना ही दोघं. याचसाठी मुली हव्या असतात हा घरात. नाहीतर आपला वरद चित्र काढत एका कोपऱ्यात बसलेला असायचा, नाही तर मित्रांबरोबर बाहेर तरी असायचा. हो ना. छानच खेळत आहेत. ही आल्याने घराचं कसं गोकुळ झालंय ना आई. अगदी बरोबर बोललीस पण. हे सगळं आईमुळे झालंय. आईनेच त्यांना सगळ्यांशी बोलायला लावलं, ओळख वाढवायला लावली. म्हणून तर आता त्या घरात रोयल्यात बघा ना कशा. खरंच किती आनंदात दिसते बघ ना. तिच्या या आनंदाला कुणाची दृष्ट नको लागू दे बस. आनंदी काय काय झालं? काय बरं काय केलं तू? अरे काय नाही काय नाही काय नाही. हे कोणी फोडलं? हा तू फोडलंस? अरे यार, आधीच बाहेरच्यांना घरात आणा, त्यांचे वाढलेले खर्च सहन करा, ही चॉकलेट देऊन पैसे उधळते. अरे कितीचा होता तो फ्लॉवर पॉट? सॉरी मामा. हे मला मामा म्हणायचं नाही आणि सॉरी अजिबात बोलायचं नाही. सॉरी म्हणणं सोपं असतं. दादा, अरे बास ना. जे काही झालं ते चुकून झालंय. अरे काय चुकून झालंय? महागात आपल्याला पडतंय ना. आणि तुला किती वेळा सांगितलं की तिला सोडून ये तिच्या घरी. तिच्या घरी तिला जितक्या चुका करायच्या तितक्या करू दे, पण नाही. अरे बाबा, तू जरा शांत. घाबरेल ना पोर. आणि ती काही इथे खायला किंवा तुझ्यावर भार व्हायला आलेली नाहीये. ती भावनासाठी आली आहे, तिच्या मानलेल्या आईसाठी आली आहे. काय अर्थ असतो आई मानलेल्या नात्यांचा? हा, त्या व्यंकीला आणलाय, आता हिला आणलंय. धर्मशाळा काढा. दादा, तुला फ्लॉवर पॉटचा त्रास झालाय ना. मी नवीन आणून देईन ना तुला. नवीन दे, आणून दे. कमीत कमी 500-550 रुपयाचा असेल. जा आणून दे. आता कशी आणणार तू? त्यापेक्षा पैसे दे. दे दे, दे पैसे दे. नाही दादा, फ्लॉवर पॉट तुटलाय ना, मी तसाच फ्लॉवर पॉट शोधून आणेन. पण पैसे नाही देणार. भावा बहिणीच्या नात्यात मी पैसे मध्ये नाही आणले. वा, असं बोलून मलाच वाईट ठरव. मलाच वाईट ठरव तू. हेच करतेस तू. संतोष, मामा, तुला मारणार ओरडायचं तो ओरड, पण माझ्या भावना यायला नको. मला मामा नको म्हणूस. भावना, तू तिला घेऊन खोलीच. घाबरली पोर. झाडू घेऊन केर काढून. वरद, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।